जनरली ना सगळ्यांच्या घरी सॅटर्डे संडे हा हॉलिडे असतो, पण आमचा थोडंसं ना उलटा आहे. सॅटर्डे संडे हा आमचा फुल वर्किंग डे आहे. ते कसं काय ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगेनच. नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मंडे आहे आणि मस्त असं ना मी नाश्ता बनवत आहे. तर रव्याचा नाश्ता बनवणार आहे. तर एका कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरं, मिरची, कोथिंबीर आणि आवडीनुसार मीठ म्हणजे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर ना जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना सगळं मिश्रण एकत्रित करून मग यामध्ये जो रवा आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि एकत्रित मिश्रण करायचं आहे. तर आज मी बनवत आहे रव्याचे मेदूवडे आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. काहीही भिजत वगैरे ठेवायचं नाही. तर जे मिश्रण आहे ना तर खूप असं रनी बनवायचं नाही आहे किंवा खूप हार्डही बनवायचं नाही. तुम्हाला हाताने मेदूवडे बनवता येतील इतकं मिश्रण जे आहे ते घट्ट ठेवायचं नाही. एक वाफसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता हे मिश्रण गार करण्यासाठी एका भांड्यामध्ये किंवा मग ताटामध्ये काढून घ्यायचं. तर इथे मी थोडंसंच आधी केलेलं आहे, कारण जसं मी म्हटलं की ही रेसिपी पहिल्यांदा बनवत आहे मी. म्हणजे याआधी ही रेसिपी पाहिलेली आहे, खाल्लेलीसुद्धा आहे, टेस्टसुद्धा केलेली आहे रेसिपीची, पण मी घरी स्वतः पहिल्यांदा बनवत आहे. तर इथे मी मेदूवडे जे आहेत ते मी माझ्या आवडीप्रमाणे म्हणजे जसे तुम्हाला छोटे पाहिजे तर छोटे किंवा मोठे पाहिजेत तर मोठे असंही बनवू शकतात. तर मी इथे माझ्या आवडीप्रमाणे छोटे छोटे मेदूवडे बनवलेले आहेत. आणि एकीकडे मी सांबारसुद्धा बनवायला घेतलेला आहे. आणि हिरवी चटणी माझ्याकडे ऑलरेडी आहे फ्रीजमध्ये, सो ती मी स्किप केलेली आहे. सांबार ॲज युजल आपण जसं बनवतो तसं, पण इथे मी फार व्हेजिटेबल्स टाकलेले नाहीत कारण इतके घरी अवेलेबल नव्हते, कारण माझा अचानक प्लॅन ठरला. तर कसं असतं ना जनरली सगळ्यांच्या घरी सॅटर्डे संडे ऑफ असतो, पण आमच्याकडे उलटं आहे. कारण आमच्याकडे ऑफिसला जाणारे कोणी नाही आहे. थोडं छोटंसं बिझनेस असल्यामुळे सॅटर्डे संडेला फुल डे वर्किंग असतो आणि इतर वेळेला थोडंसं ना उशिरा वगैरे कामावरती गेलं तरी चालतं. त्यामुळे मी म्हटलं की आमच्याकडे थोडंसं जनरली उलटं आहे. तर आज सोमवार होता, थोडंसं यांना उशिरा गेलं असतं तरी चाललं असतं. त्यामुळे मस्त असं ना मी इथे नाश्त्याचा प्लॅन केला. आणि जनरली मी ना हा प्लॅन असाच करते की हे जर घरी असतील थोड्या लेटपर्यंत तर मी असं काहीतरी हेवी नाश्ता बनवते, जेणेकरून काय होईल त्यांनाही व्यवस्थित खाता येईल, पोट भरेल आणि आपल्यालाही खाता येईल. आणि मग जेवणाचं पण थोडासा प्रश्न सुटतो. कमी जेवण थोडंसं नंतर बनवलं तरी चालतं. तर त्यानंतर ना अचानक माझं म्हणजे मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करणार होती, पण अचानक मला माझ्या क्लासेसमधून मेसेज आला की आज क्लासेस आहेत म्हणून. त्यामुळे पुढे व्लॉग पण मी काय कंटिन्यू केला नाही. क्लासेस अटेंड केले आणि आता वाजलेले 6. आल्यानंतर खूप भूक लागली होती, तर इथे मी चहा ठेवलेला आहे आधी आणि लोलो झोपलेला आहे. तर इथे मी चहा आणि बिस्किट थोडंसं खाल्लं, प्रज्ञालाही दिलं आणि म्हटलं चला आता राहिलेली कामं आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. तर इथे फ्रीजमधले जे माझे ऑर्गनायझर होते, व्हेजिटेबल ऑर्गनायझर, ते काढून घेतले क्लीन करायला. त्यानंतर ना काल मी थोडंसं कपाट माझं आवरलं होतं, पण आज थोडंसं राहिलं होतं, तर ते सुद्धा आवरून घेतलं. आणि थोडीशी ना कपाटातली जी सेटिंग आहे तर ती मी जनरली चेंज केली. म्हणजे साड्या आधी मी ना खूप साऱ्या ना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ना ऑर्गनायझरमध्ये अरेंज करून ठेवत होती. म्हणजे अशा प्रकारचे जे साडी कवर आहेत त्याच्यामध्ये ठेवत होती, पण आता थोडीशी सेटिंग चेंज केली. त्याचं रिझन असं आहे की सध्या कपडे खूप वाढलेले आहेत, त्यामुळे जागा होत नाही. आणि त्यामुळे मग मी साड्या ज्या आहेत त्या हँग केलेल्या आहेत आणि यातले कवर जे आहेत ते सगळे काढून घेतले. ते व्यवस्थित एकत्र करून मग ते कपाटामध्ये ठेवून देईन. आणि जेव्हा गरज लागेल किंवा मला काय वापरता येईल म्हणजे कुठल्या गोष्टीला अजून वापरता येईल त्याचा मी नंतर विचार करेन. सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी ठेवत आहे. आणि ना प्रत्येक वेळेला ना आपण अशा गोष्टी करत असतो. म्हणजे बघा ना आपल्याला जसं कम्फर्टेबल होतं किंवा मग जसं सोपं जाईल हाताळायला गोष्टी, तशा आपण इझिली आपण ठेवत असतो. तर माझंही असं असतं, प्रत्येक थोड्या थोड्या दिवसांनी मी सगळ्या गोष्टी चेंज करत असते. म्हणजे माझ्याकडे एकाच प्रकारचं रुटीन असं नसतं, म्हणजे एकाच प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवलेल्या नसतात. थोड्या थोड्या दिवसांनी मी पण चेंज करते. फॉर अ चेंज मलासुद्धा बरं वाटतं आणि ॲडजस्टमेंटसुद्धा होते. तर इथे जे मी ऑर्गनायझर व्हेजिटेबल्सचे ऑर्गनायझर होते ते क्लीन करून सुकायला ठेवले. आणि दुपारी मी क्लासेसला गेले त्यामुळे मशीनचा लोड राहिला होता तर सुकवायचा, तर तो लावून घेतला. पहिले सगळे कपडे वाळत घातले, कारण म्हटलं चला सकाळपर्यंत कपडे हे सुकतील. आणि इथे आल्यापासून ना माझं हे टेन्शन गेलेलं आहे की घरात ना ओल्या कपड्यांचा पसारा अजिबात राहत नाही, कारण कपडे इतके पटकन सुकून जातात. इतका वारा असतो की पटकन कपडे सुकतात 2-3 तासामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे एअर ड्राय केलेले असेल तर ते बऱ्यापैकी सुकले जातात.
तर त्यानंतर मग मी लागली स्वयंपाकाला. थोडासा स्वयंपाक बाकी होता सकाळचा, थोडंसं बनवला आणि आता मी बनवत आहे भाकरी. आणि हे दाखवण्याचं कारण असं की आई आता गावावरनं जेव्हा आली होती तर तिने माझ्यासाठी ना हा भाकरीचा तवा आणला. तर तिला मी सांगितलं होतं ऑलरेडी की मला असा तवा पाहिजे, तू जाशील जेव्हा पण बाजारात गावच्या तर घेऊन ये. तर तिने हा तवा आणलेला आहे, थोडंसं खोलगट भाकरीसाठीच वापरतात. आय थिंक बिड्याचा तवा आहे हा. तर तो आणलेला आहे. आणि यापूर्वी माझ्याकडे असा तवा नव्हता, म्हणजे फार आधी होता, जो माझ्या सासूबाईंनी घेतला होता आणि तो खराब झाला होता थोडासा, त्यामुळे मग त्याने तो भंगारला देऊन टाकला. पण आता माझ्याकडे असा तवा नाही आहे आणि मी याच्यावर कधी भाकरीही बनवलेल्या नाही आहेत. म्हणजे थोडासा खोलगट आहे. मी जनरली ना चपातीला वगैरे तवा वापरतो तसा फ्लॅट तवाच वापरते. तर इथे बघते आता कसं मला जमते, कारण मला आई जेव्हा राहायला इथे 2 दिवस आली होती तिने दाखवलं त्या भाकरी या तव्यावर कशा बनवायच्या. पण तरी पण मला असं, मी तेव्हा ट्राय केला नव्हता तर मला थोडीशी भीती वाटत होती की हाताला चटका वगैरे लागेल. तर तुम्हीसुद्धा बघा मी कसं टाकत आहे आणि माझी टाकण्याची पद्धत करेक्ट आहे की रॉंग आहे हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तवा फार गरम झाला होता आणि थोडेसे चटके लागतच होते. मी हळूहळू घाबरत त्याला पाणी लावून घेतलं. आणि काय झालं, आई मला जायच्या आधी म्हणाली की म्हणजे आई पण आता हल्ली माझे ना व्हिडिओज गावाला राहायला लागल्यापासून व्हिडिओज पाहते यूट्यूबवर पप्पांच्या मोबाईलवरती. तर ती म्हणाले की मी तिला म्हटलं की हातावर मला जमेल का, अजून एकदा मला तुझ्यासमोर मी ट्राय करते. तेव्हा आई म्हणाले की तू जेव्हा आता हे बनवशील ना, तर जसं तू यूट्यूबवरती हे सगळं जे हे करते शूट करतेस किचनमधलं वगैरे, तेव्हा हे सुद्धा शूट कर. मी गावी बघेन यूट्यूबवरती म्हणजे मोबाईलवरती आणि मग तुला फोनवरती सांगेन की तू बरोबर केलंस की नाही. तर बघा असासुद्धा ना यूट्यूबचा फायदा होतो. तर मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं आईच्या तोंडून. पण बघा असासुद्धा फायदा असतो. जरी आपण ना आपल्या फॅमिलीपासून लांब राहत असलो आणि असे डेली व्लॉग्स वगैरे आपण करत असलो तर नक्कीच त्यांच्यासोबत आपल्याला कनेक्टेड राहता येतं. कारण त्यांनासुद्धा आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा आपली मुलं किंवा मुलगी मुलगा खुश आहे की नाही किंवा काय चाललं आहे त्यांच्या आयुष्यात हे पण त्यांना पाहायला मिळतं. तर आईचा हेतू एवढाच होता की तिला बघायचं होतं की मी बरोबर भाकरी टाकली की नाही. तर आता हा व्हिडिओ ती बघेल तेव्हा मला ती सांगेल फोन करून की बरोबर टाकलं की नाही. आणि ना मी स्वतःच हे ना कुशन कवर जे आहेत ते बनवले होते आणि कसे वाटले मला नक्की सांगा. पहिल्यांदाच असे कुशन कवर ट्राय केले, म्हणजे खूप आधी जेव्हा मी शिलाई मशीन शिकली होती तेव्हा मी बनवले होते, पण तेव्हा इतके फारसे जमले ना. आता थोडीशी डिझाईन ना स्वतःच्या मनाने क्रिएट करून केलेली आहे. मला सांगा नक्की कसं वाटलं. आणि आपण जेव्हा अशा काही गोष्टी स्वतः करत असतो ना स्वतःच्या घरासाठी तर वेगळंच एक सॅटिस्फॅक्शन असतं बघा, एक वेगळंच समाधान असतं की आपण काहीतरी केले. आणि अजून मला बरेचसे जे कुशन कवर आहेत ते बनवायचं आहे, तर हळूहळू बनवेन आणि तसंच शेअरसुद्धा करेन. तर इथे ऑर्गनायझर जे व्हेजिटेबलचे होते ते क्लीन झाले होते आणि सुकलेही होते बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये मी पेपर टाकून ठेवते. आता सध्या काही भाजी मी आणलेली नाही आहे, थोडीफार ह्याने भाजी आणले ते तर उद्याला होऊन जाईल. आणि उद्या मग मी बाकीच्या भाज्या ज्या आहेत ते बाजारातून घेऊन आली की जर पेपर ऑलरेडी टाकलेला असेल तर मला भाज्या लगेच क्लीन करून यामध्ये ना स्टोअर करता येतील. थोडंसं काम माझं मी वाचवते, उद्याचं इझी करते आणि अशाने वेळसुद्धा माझा वाचेल. तर इथे फुलं ज्याच्यामध्ये मी स्टोअर करते त्या डब्यामध्ये तो सुद्धा क्लीन करून घेतला. त्याच्यामध्ये पेपर टाकून फुलं सगळी अरेंज करून ठेवली. आणि सध्या माझ्याकडे ना शेवंतीची वगैरे फुलं नाही तर हीच काकड्याचीच फुलं आहेत तर तीच ठेवली स्टोअर करून. आणि त्यानंतर मग थोडंसं म्हटलं स्किन केअर आणि हेअर केअर करूया, कारण मला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी वॉश करायचे असतात ना केस, तर मी त्या आदल्या दिवशी मस्त असं ना चंपी करते केसांना, तेल लावते छान असं. आणि म्हटलं चला आपण तेल लावतच आहोत तर मस्त असं फेस पॅक पण लावून घेऊया, कारण थोडंसं ना उन्हाळ्याचं प्रमाण थोडंसं वाटलेलं, म्हणजे गरमी थोडीशी जाणवायला लागली, उष्णता. त्यामुळे माझी स्किन जी आहे ना ड्राय स्किन असल्यामुळे ना माझ्या चेहऱ्याला असं आकसल्यासारखं किंवा मग जळजळल्यासारखं होतं. त्यामुळे म्हटलं चला आपण मुलतानी मातीचं मस्त असं फेस पॅक फेसला लावून घेऊया. तर तो सुद्धा लावून घेतला. माझं केस इकडे विंचरणं चाललं होतं आणि मगाशी बघा फेस पॅक मी जेव्हा लावला तर मी अशा प्रकारच्या स्पंजने तो क्लीन केला आणि हे लोलोनी पाहिलं होतं तर तो पुन्हा तो स्पंज ओला करून घेऊन आला आणि माझ्या चेहऱ्यावरती फिरवतोय बघा. तर म्हटलं आता एक 10 मिनटं हा खेळतोय, तोपर्यंत मी पण 1-2 पेजेस वाचून घेतले, रीडिंग केलं मी बुक्सचं. आणि दिवसभरात इतका काही वेळ मिळत नाही, कधी कधी खूपच दिवस हेक्टिक असतो, बिझी असतो, पण जेव्हा वेळ मिळतो ना तर अशा गोष्टी मी करत असते. चला आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉग सहित.